उद्या देशभरामध्ये बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण देशभरामध्ये साजरा केला जाणार आहे आणि त्याच बकरी ईदच्या पूर्वसंध्येला लातूरच्या अहमदपूर शहरामध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अहमदपूर शहरात रूट मार्च काढण्यात आला। याच निमित्ताने कशी परिस्थिती आहे अहमदपूर शहरात हेच जाणून घेणार आहे मी। पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून लाभलेले भुसने माझ्या सोबत आहेत। नुकताच आपण अहमदपूर शहरामध्ये जो रूट मार्च आताच काढला, काय पार्श्वभूमी आहे आणि कशी आता सध्याची स्थिती आहे शहरामध्ये? उद्या रोजी अहमदपूर शहरामध्ये मुस्लिम बांधवातर्फे बकरी ईदचा सण मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे। त्या अनुषंगाने आज अहमदपूर पोलीस स्टेशन मार्फत उद्याच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन, हिना चौक, हनुमान मंदिर, क्रांती चौक, आझाद चौक, मुख्य मार्केट, त्याचप्रमाणे शिवाजी चौक, सावरकर चौक ते पोलीस स्टेशन असा रूट मार्च घेण्यात आलेला आहे। रूट मार्चमध्ये साधारणतः एक RCP प्लाटून, एक SRPF सेक्शन, पोलीस स्टेशन स्टाफ तसेच होमगार्ड्स आणि 5 अधिकारी सामील झालेलो होतो। मी या माध्यमातून सर्व अहमदपूरकरांच्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की उद्या बकरी ईदचा सण हा सर्वांनी अतिशय शांततेत साजरा करावा। कोणीही गैरकायद्याचं कृत्य केलं तर पोलीस प्रशासन त्यासाठी सज्ज आहे। कोणीही जर बेकायदेशीर कृत्य केल्यास पोलीस प्रशासन त्याच्यावर कडक कारवाई करेल। त्याचप्रमाणे उद्या रोजी जो बंदोबस्त करता आम्ही आज अचानक नाकाबंदीचा प्लॅन केलेला आहे। त्याचप्रमाणे सांगवी फाटा या ठिकाणी नाकाबंदीचा प्लॅन आहे। तसेच ज्या ठिकाणी साधारणतः 25 गावामध्ये नमाज पठण होणार आहे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही बंदोबस्त प्लॅन केलेला आहे। आणि उद्या जे बकरी ईदच्या अनुषंगाने जे मेन मुख्य नमाज पठण होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि त्या व्यवस्थित बंदोबस्त प्लॅन सुद्धा केलेला आहे। पोलीस प्रशासन बंदोबस्त करता सज्ज आहे। नागरिकांनी सुद्धा उत्साहात सण साजरा करावा, कोणतंही गालबोट लागेल असं कृत्य करू नये। तसेच या माध्यमातून मी सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल। मला सांगा, अनेक वेळा रूट मार्च होतात शहरामधून आणि तो रूट मार्च पोलिसांचा जात असताना तुम्ही आज अचानकच सलामी देण्यात आली, काय नेमकं कारण होतं आणि कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली त्याची? फौजमध्ये कोणताही जवान जर शस्त्रधारी असेल आणि त्याच्या समोरून जर एखादा माणूस मयत असेल किंवा प्रेत जात असेल तर प्रत्येक जवानाला सलामी देणं हे आद्य कर्तव्य आहे। आणि अचानक आज एक मयत व्यक्ती समोर आली होती आणि आम्ही शस्त्रधारी जवान होतो, त्यामुळे त्या सदरच्या व्यक्तीस आम्ही श्रद्धांजली म्हणून त्यांना सलामी दिलेली आहे। खूप खूप धन्यवाद सर। तर देशाच्या नागरिकांच्या प्रती जी आपली प्रेम भावना जी व्यक्त करण्याची पद्धत आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अहमदपूर शहरामध्ये आज नुकतंच हे दर्शन घडलेलं आहे। ताज्या आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।